अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। च्या व्हिडिओमध्ये लिखित नामस्मरण म्हणजे काय याबद्दल माहिती बघूयात। भरपूर असे आपले भक्त आहेत ज्यांना लिखित नामस्मरण काय आहे हे माहिती नाहीये। हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे की लिखित नामस्मरण म्हणजेच नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे की लिहून एखाद्या नामाचा केलेला जप म्हणजेच लिखित नाम जप असे म्हणतात। आणि बघायचं झालं तर नामस्मरणाला कुठलीही मर्यादा नाहीये, कुठलाही नियम नाहीये। जे तुम्ही हे लिखित नामस्मरण तुम्ही कुठेही कधीही कसेही करू शकतात। यामध्ये मासिक धर्म विटाळ स्वयंसूतक अशा कुठल्याही अवस्था सांगितलेल्या नाहीये। लिखित नामस्मरण कुठेही कधीही कसेही करू शकते। फक्त सरळ भाषेत सांगायचं झालं ना तर जेव्हा आपण माळ जप करतो तेव्हा स्वामी नामाचा जप करतो तेव्हा कितीतरी असंख्य असे विचार ना आपल्या डोक्यामध्ये येत असतात, जे की आपलं त्या विचारावर नियंत्रण करू शकत नाही आपण। आणि तेव्हा त्या डोक्यामधले विचार ना आपल्याला हावी होतात, आपल्याला त्या स्वामी स्मरणामध्ये किंवा त्या नाम जपामध्ये तल्लीन होऊ देत नाही। अशा वेळेला ना लिखित नाम जप करायचा। सुरुवातीला जेव्हा तुम्ही 1 माळ 2 माळ 11 माळीचं जप करू शकत नाही, कारण खूप असंख्य असे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात, तेव्हा सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिखित नामस्मरण करायचा, लिखित नाम जप करायचा। त्यामध्ये कुठेतरी आपल्या डोक्यातील विचारचक्र थांबतो आणि लिखित नामस्मरणाने आपण स्वामींचे नामस्मरण सुमनाने करू शकतो। जेव्हा डोक्यात असंख्य विचार असतात तेव्हा तुम्ही कितीही माळीचा जप केला ना, मग तो तुम्ही 21 माळीचा जप करा, 51 माळीचा जप करा किंवा 108 माळींचा जप करा, तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही किती जप केला आहे आणि किती तो तुमचा स्वामींपर्यंत पोहोचलेला आहे। कारण तुमच्या डोक्यामध्ये विचार वेगळेच आहे। आणि जर तुम्ही लिखित नामस्मरण केलं, लिखित नाम जप केला तर 1 माळ जरी केली ना तर थेट तुम्ही स्वामीपर्यंत पोहोचू शकता। याचे फायदे जर बघायचे झाले ना लिखित नामस्मरणाचे तर श्री स्वामी समर्थ हा जेव्हा तुम्ही जास्त वेळ जप कराल ना तेव्हा तुमचं लक्ष जास्तीत जास्त स्वामींकडे केंद्रित झालेलं असतं। तुमच्या मनाची जी कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे, तुमचं जे विचारचक्र आहे जे की तुम्ही थांबवू शकत नव्हते, ते विचारचक्र तुम्ही कुठेतरी ते थांबवून घेतलेलं असतं जेव्हा तुम्ही लिखित नामस्मरण करत असतात। कारण तुमचे डोळे, तुमचे हात, तुमचा डोकं जी की तुमची विचार करण्याची शक्ती आहे ते तुम्ही शब्दांमध्ये गुंतलेले आहात। तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ हे शब्द लिहित आहात त्यामध्ये तुमचे डोळे त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करतायत आणि तुमचे डोळे जेव्हा तुमचे कॉन्सन्ट्रेट करतायत तर त्या नावावर तुमचं फोकस होत आहे आणि फोकस जे या गोष्टीकडे झालं ना त्या गोष्टीचा आपण विचार करतो, म्हणजेच तुम्ही त्या श्री स्वामी नामस्मरणाचा विचार करता आहात। तुमचं मन कुठल्याही वाईट विचाराकडे त्यावेळेला आकर्षित होत नाही, थेट आध्यात्मिक गोष्टींवर तुमचा विचारचक्र चालू असतं। आणि नामस्मरण करताना तुम्ही कुठल्याही देवी देवताचं करा, मग असं नाही की स्वामी समर्थांचंच असेल, श्रीराम नामाचा जप करू शकता, श्री दुर्गा मातेचा जप करू शकता, कुठल्याही नामाचा तुम्ही जप करू शकता। मग तो जप फक्त आपल्या मनातून सुमनातून स्वामींपर्यंत पोहोचतोय का, जप आपला त्या देवापर्यंत पोहोचतोय का, आपल्या अध्यात्मापर्यंत तो पोहोचतोय का, हे महत्त्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल की हा लिखित नामजप कुठे करायचा, म्हणजे कुठल्या वहीवर करायचा, त्यासाठी विशेष अशी वही लागतं का, तर तुम्ही ती विशेष अशी वही मिळाली तर फारच छान, जर नाही मिळाली तर तुम्ही सुद्धा आपल्या बुक्समध्ये पण लिखित नामजप करू शकतात। तुम्हाला जेवढी श्री स्वामी समर्थ लिहायला जागा लागते त्याचा 1 रकाना करा, आणखी त्यामध्ये 3 रकाने मावतील अशी वही तर मिळतेच, आपल्याकडे असतातच, प्रत्येकाकडे वही अवेलेबल असते, तर तुम्ही त्या वहीमध्ये लिखित नामजप करू शकता। त्यानंतर असंही होतं की त्या वहीचं करायचं काय, नंतर आता पूर्ण वही 100 पानांची 200 पानांची वही तर नामजप केला मॅडम आम्ही, पण आता या वहीचं करायचं काय, तर त्या वहीचं तुम्ही ती वही तुमच्या घरामध्ये तुमच्या मंदिरामध्ये ठेवू शकता। शक्य झालं जेव्हा कधी तुम्ही अक्कलकोटला गेलात तेव्हा तुम्ही अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली देऊन टाकू शकतात, जिथे की त्याचा उपयोग केला जातो, भस्म वगैरे देताना त्याचा उपयोग केला जातो, तुम्ही तिथे दान करू शकतात। किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ती वही नदीमध्ये विसर्जित करू शकतात, समुद्रामध्ये विसर्जित करू शकतात, आणि नाहीच काही झालं तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये त्याचं जतन करू शकतात। फक्त एवढी काळजी घ्यायची की ती वही खराब होणार नाही, त्याला धूळ वगैरे लागणार नाही आणि तिचं पावित्र्य राखलं जाईल, बस एवढी काळजी घ्यायची। आणि ते आपली प्रॉपर्टी म्हणून तिचा सांभाळ करायचा। जसं आपण आपल्या बँकेमध्ये बॅलन्स जे दर दिवसाला वाढतं, जीही मंथली आपण बॅलन्स जमा करतो त्याची आपण जेवढी काळजी घेतो ना तेवढीच या लिखित नामस्मरणाच्या पुस्तिकेची सुद्धा काळजी घ्यायला हवी। आता लिखित नामजप हा किती असावा, किती पान असावा, किती त्याची संख्या असावी ही तुमच्यावर अवलंबून आहे। तुम्हाला किती रोज करायचं आहे, 108 वेळा करायचा आहे, 21 वेळा करायचा आहे, 11 वेळा करायचा आहे, जे तुमच्या मनाला योग्य वाटेल, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं ॲडजस्ट होतं तसा तुम्ही जाप करू शकता। फक्त असं आहे ना की मला असं वाटतं की आज जर आपण
करत आहोत, तर उद्या 12 करा, परवा 13 करा, म्हणजे एक एक का होईना वाढत जाईल तुमचा बॅलन्स. जसं आपल्याला वाटतं ना आज आपली एवढी रक्कम आहे, तर उद्या काही ना काही 5 रुपये 10 रुपये त्यामध्ये जास्त जमा व्हावे. त्याचप्रमाणे या लिखित नामजपाचं पण आहे. ही पण आपली तीच प्रॉपर्टी आहे, तोच बँक बॅलन्स आहे. त्यामध्ये सुद्धा थोडी दर दिवसाला वाढ व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना करायची आणि आपली मनस्थिती ठेवायची की नाही, मला आज एवढं करायचं आहे, उद्या एवढं करायचं आहे आणि नित्य नियमाने फक्त तेवढं करायचं. बाकी या लिखित नामजपाचे अनन्य असे महत्त्व, अनन्य असे फायदे तुम्हाला स्वतःला जाणवेल जेव्हा तुम्ही यामध्ये उडी माराल किंवा हा लिखित नामजप कराल, तेव्हा त्याचं पावित्र्य, त्याचं महत्त्व ते तुम्हाला स्वतःला कळेल. मी सांगते म्हणून तुम्हाला नाही कळणार. तुम्ही जेव्हा स्वतः कराल त्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःचे हात जेव्हा त्या बुक्सला, पेनला चालवाल, तेव्हा तुम्हाला त्याचं पावित्र्य कळेल, तेव्हा त्याचं तुम्हाला महत्त्व कळेल. आणि नक्कीच हा लिखित नामस्मरणाचा जप येणाऱ्या 31 मार्चपर्यंत जरूर करावा, जे की स्वामींचा 31 मार्चला प्रकट दिन आहे. तोपर्यंत तरी तुम्ही संकल्प करावा की मी एवढ्या एवढ्या दिवसामध्ये एवढ्या एवढा जाप करेल, किंवा वर्षभरसुद्धा करू शकतात. कुठलंही कालावधी, बंधन, नियम काहीही नाही आहे लिखित नामजपासाठी. सो तुम्ही कधीही कुठे कसाही करू शकतात. नाही कुठला विटाळ आहे, ना मासिक धर्माचा बंधन आहे. स्वामींनी कुठलेच काही नियम लावलेले नाही आहे. सो तुम्ही कधीही हा नामजप करू शकतात आणि स्वतःची सेवा स्वामींप्रती दर्शवू शकता. आशा करते की तुम्हाला ही माहिती खूप चांगल्या प्रकारे कळली असेल आणि तुम्हीही हा लिखित नामजप करून आपली सेवा स्वामींप्रती व्यक्त कराल. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.